सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। दामू मोरे या चिमुकल्याची गोष्ट। आपले बाबासाहेब गेले हो। 10-11 वर्षाचा मुलगा वस्तीत रिक्षाने फिरून माईकवर ही बातमी सांगत होता। त्याची ही आरोळी ऐकून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला। कालीज हेरणाऱ्या या बातमीवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला। धार्मिक गुलामगिरीच्या अंधारात शेकडो वर्ष खितपत पडलेल्या शोषित पीडित वंचित समाजाला माणूस म्हणून हाक मिळवून देत बुद्धाच्या प्रकाशात आणणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची बातमी वाऱ्यासारखी पसरत असताना नागपुरात पडलेला हा एक प्रसंग। त्यावेळी 10 ते 11 वर्षाचा असलेला हा एक मुलगा म्हणजे दामू मोरे आता 89 वर्षाचे झाले आहेत। दरवर्षी महापरिनिर्वाण दिन आल्यानंतर त्या आठवणीने आजही दामू मोरे व्यतीत होतात। ही दुःखद बातमी आपल्याला सांगावी लागली ही त्यांच्या मनातील वेदना आजही कायम आहेत। नागपुरातील प्रसिद्ध मोरे साऊंड सर्व्हिस हा त्यांच्या वडिलांपूर्वज व्यवसाय होता। मोरे बंधू यांचा आंबेडकरी चळवळीशी जवळचा संबंध होता। चळवळीतील स्थानिक नेते मंडळी त्यांच्याकडे येत जात होते। 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले त्याची माहिती नागपुरातील काही नेत्यांना समजली। ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही जण मोरे यांच्याकडे आले। दुकानात त्यांचे काका बसले होते। लहान काळ दामूही होता। बाबासाहेब गेल्याची बातमी ऐकताच काकांना हुदके आवरणे कठीण झाले। त्यांनी दामूवर ही जबाबदारी टाकली। त्याला नेमके काय बोलायचे आहे तो मजकूरही एका पानावर लिहून दिला। दामू हा स्वतः साऊंड सर्व्हिसचे काम करीत असल्याने त्याला त्याची समज होतीच। पहाटेची वेळ, रिक्षात बॅटरी, हातात माईक आणि डोळ्यात वाहणाऱ्या आशू, कंठ दाटून येत होता। एक वस्ती करीत तो शहरभर फिरला। तोंडून शब्द फुटत नव्हता पण बाबासाहेब गेले एवढे शब्द बाहेर येत होते आणि त्या पाठोपाठ रडू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणाचा सांगावा घेतला। नागपुरातील आंबेडकरवाद्यांच्या वस्त्या त्यांनी पालत्या घातल्या होत्या। काहींना बाबासाहेब गेले हे वार्ता सहन होत नसल्याचे खोटे सांगतोय असे म्हणत लोक अंगावर धावून गेले। बारक्या पोराकडून बाबासाहेब गेल्याची बातमी ऐकून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला। श्वासात गळाही येत होती। काही लोक शिव्या देत, लोक अक्षरशः त्यांच्या अंगावर धावून गेले। बातमी खोटी ठरली तर सोडणार नाही। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची ती बातमी लोकांपर्यंत पोहोचणे हे तेव्हाचे काम म्हणजे जीवावर उदार होऊन करण्यास ठरले। लोक रेल्वे स्टेशनकडे धावत सुटले। बाबासाहेब गेल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरत होती। हाहाकार माजला। लोक रडू लागले। दामू सांगतात, महापरिनिर्वाणाची बातमी देऊन झाल्यावर घरी जायला निघालो होतो तेव्हा लोक मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे धावत सुटले होते। मित्रांनो, आजच्या काळात एका सेकंदात बातमी पोहोचवता येते। मित्रांनो, त्या काळात खूप कठीण होतं। बातमी पोहोचवणं म्हणजे खूप कठीणदायक होतं। तेव्हाचा काळ म्हणजे रेडिओ किंवा असं रिक्षाने माईकवर सांगत फिरणे असा तेव्हाचा काळ होता। मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंतच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मनामध्ये नेहमी राज करणारे देव माणूस आहेत, म्हणून त्यांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय।